एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 16 वर्षाची पोरगी होती आणि ती तिच्या घरच्यांसोबत एका घरामध्ये भाड्यानं घेतलेल्या रूममध्ये राहत होती। आता त्या ठिकाणी राहत असताना पोरीच्या अभ्यासासाठी माहितीसाठी तिला एक मोबाईलसुद्धा दिलेला होता आणि ती पोरगी मोबाईलचा वापर करत होती। पण मात्र मोबाईलचा वापर करत असताना तिला मोबाईलचा एवढा नाद लागला होता की ती त्यामध्ये इंस्टाग्रामचा वापरसुद्धा करत होती। मग याच इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्या पोरीची एका पोरासोबत ओळख होते। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ते जे पोरगं आहे ते पोरगं या पोरीला प्रेमाच्या जाळ्यात ओढतं आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तो तिच्यासोबत जवळणूक साधण्याचा प्रयत्न करतो। आता 16 वर्षाची पोरगी होती, नादान होती, तिला काही एवढं समजत नव्हतं, पण मात्र त्या पोराला सगळं काही समजत होतं म्हणून त्यानं तिला जाणून बुजून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं। आणि एक दिवस त्या पोरीला एका ठिकाणी एका परिसरामध्ये बोलवलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य त्या पोरानं त्या पोरीसोबत मनमोकळेपणानं केलं। आता हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी पहिल्यांदा झालं होतं, पण मात्र त्यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तिच्यासोबत अशाच पद्धतीनं काही वेळा केलं होतं। पण मात्र हे सगळं करत असताना त्याच परिसरामध्ये एका हॉटेलवर काम करणारा दुसरा एक तरुण होता। त्या तरुणाने या दोघा जणांना नको त्या अवस्थेमध्ये बघितलं होतं आणि जेव्हा त्या तरुणीचा प्रियकर त्या ठिकाणाहून निघून गेला आणि या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या पोरानं त्या पोरीला सांगितलं की मी तुला अशा अशा अवस्थेमध्ये बघितलेलं आहे, तुझं त्याचं काय चालू आहे हे मला सगळं माहीत झालेलं आहे। आणि त्यानं त्या पोरीला ब्लॅकमेल केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कोल्हापूरमधील हातकणंगले परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे, म्हणजे हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येच घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि या हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक पेट्रोल पंप आहे आणि त्या पेट्रोल पंपाच्या शेजारी एक या भाड्याच्या रूममध्ये राहणारं एक जोडपं आहे, कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये एक 16 वर्षाची पोरगी आणि त्या 16 वर्षाच्या पोरीकडे एक चांगला मोठा मोबाईल आहे आणि त्या मोबाईलचा नाद त्या पोरीला लागला होता आणि ती मोबाईलमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर करत होती। मग सोशल मीडियाचा वापर करत असताना त्या पोरीची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका अभिषेक नावाच्या तरुणाबरोबर होते। मग ओळख होते, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं, मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर या दोघांचं बोलणं चालणं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू होतं। मग आता 16 वर्षाची पोरगी नादाने एवढं काही समजत नाही, पण मात्र समोरचं पोरगं चांगलं मोठं होतं, त्याला सगळं काही कळत होतं म्हणून त्यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं। आणि ज्या ठिकाणी ती राहत होती पेट्रोल पंपाच्या शेजारी त्याच ठिकाणच्या एका परिसरामध्ये त्या पोरानं त्या पोरीला एकट्यामध्ये बोलवलं होतं आणि तिच्यासोबत त्यानं नको ते कृत्य केलं होतं। आता ह्या दोघा जणांनी अशा पद्धतीनं केलं, पण मात्र तिसऱ्याच्या एका पोरानं या दोघा जणांना नको ते कृत्य करताना पाहिलं होतं आणि मग त्यानं सुद्धा त्या पोरीला ब्लॅकमेल करायला सुरू केलं होतं। आता हे पोरगं इथून निघून गेलं की ते पोरगं त्या पोरीकडे यायचं, तिला ब्लॅकमेल करायचं, धमकायचं आणि त्याच पद्धतीनं नको ते कृत्य त्या पोरीसोबत करू लागलं। आता एक 16 वर्षाची पोरगी होती, तिला मोबाईलचा नाद लागला होता आणि त्या मोबाईलच्या नादामुळं ते 2 पोरं त्या पोरीचा गैरफायदा घेत होते। मग यामुळं या संपूर्ण प्रकरणाची माहिती ती जी पोरगी आहे त्या पोरीच्या आईला समजली की त्या पोरीसोबत ते कशा पद्धतीनं करतंय आणि हे कशा पद्धतीनं करतंय। म्हणजे या पहिल्या प्रकाराचा आईला काय माहीत झालं नाही, पण मात्र तो हॉटेलवर काम करणारं जे पोरगं होतं त्याचं मात्र त्या आईला माहीत झालं होतं। मग माहीत झाल्यानंतर त्या आईनं त्या पोरीला ठणकावून विचारलं घडलेला संपूर्ण प्रकार काय आहे हे जेव्हा ठणकावून विचारलं तेव्हा त्या पोरीनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं की कशा पद्धतीनं तिची इंस्टाग्रामवर ओळख झाली, इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यानं फसवलं तर मग यानं बघितलं, मग यानं फसवलं आणि हा सगळा प्रकार घडला। मग त्या आईनं त्या पोरीला घेऊन तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं, घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या 2 आरोपींविरोधात रीतसर गुन्हा दाखल केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास
पोलीस करत आहेत। बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। पोरींच्या हातामध्ये मोबाईल आल्यामुळं पोरं सुधारतायत का बिघडतायत असा प्रश्न ही गोष्ट ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर आपला समजते। पण मात्र मोबाईलचा वापर जेवढा चांगला आहे तेवढाच घातकसुद्धा आहे। त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीच्या गोष्टी, घटना घडू शकतात हे आपल्या या गोष्टीमधून लक्षात येतं। पण मात्र हे सगळे मोबाईल वापरत असताना घरच्यांनी सुद्धा त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे। आपल्या पोराकडं, आपल्या पोरीकडं लक्ष दिलं पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं। आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय, वर्तमानपत्रामध्ये जे छापतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो।